बुलढाणा जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व तयारीला वेग आला असून बळीराजा शेतात पूर्व मशागतीच्या कामात व्यस्त झाला आहे। शेतकऱ्यांसोबतच कृषी विभाग देखील पेरणी नियोजनाच्या कामात सक्रिय झाला असून यंदा जिल्ह्यात एकूण 7,36,000 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचं नियोजन करण्यात आलं आहे। यामध्ये सर्वाधिक 4,32,000 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन लागवडीचे नियोजन आहे, तर कापूस पिकासाठी 1,28,000 हेक्टर क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे। याशिवाय तूर आणि मका ही देखील प्रमुख पिके राहणार आहेत। दरम्यान खरीप हंगामासाठी जिल्ह्यात सुमारे 1,32,000 मेट्रिक टन खताची आवश्यकता भासणार असून त्याचे नियोजन कृषी विभागाने केले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। शेतकऱ्यांनी खतांचा अनावश्यक साठा करू नये असे आवाहन कृषी विभागाने केले आहे। 26-27 मध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाकरता 7,36,000 हेक्टर क्षेत्रावरती पेरणीचं नियोजन केलेलं आहे। यामध्ये प्रामुख्याने जे सोयाबीनचं क्षेत्र आहे ते आपलं असणार आहे। त्यामध्ये 4,32,000 हेक्टर क्षेत्रावरती नियोजन आहे। त्याचप्रमाणे कापूस जे आहे ते 1,28,000 हेक्टर क्षेत्रावरती आपण नियोजन करतोय। तूर व मका ही आणखी 2 पिकं जी आहेत ती आपले मुख्य पिकं आहेत। पिकानुसार जो आहे तो बियाण्याचा साठा मुबलक प्रमाणामध्ये जिल्ह्यात उपलब्ध आहे। त्याचप्रमाणे खताच्या बाबतीमध्ये खरीप हंगामाकरता आपल्याला 1,72,000 मेट्रिक टन खत जे आहे ते मागणी आपण केलेली आहे। सद्यस्थितीमध्ये 82,000 मेट्रिक टन खत साठा जो आहे तो जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे। त्यामुळे खताची जी आहे ती टंचाई कुठेही नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी जो आहे तो घाबरून जाऊन खताची खरेदी किंवा साठा करू नये असं आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे।